नमस्कार मित्रांनो, मी आहे कोमल आणि तुम्ही पाहत आहात स्टडी विथ कोमल हे चॅनल. तर आपण मागील व्हिडिओमध्ये काही महत्त्वाचे प्रश्न पाहिले होते. ज्या विद्यार्थ्यांनी तो व्हिडिओ पाहिला नाही त्यांनी तो व्हिडिओ पाहून घ्यावा. आज आपण खूप महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त आहेत. तर चला सुरू करूया आजचा पहिला प्रश्न. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील. ही वनस्पती कोणामुळे जास्त प्रमाणात प्रथिनांची निर्मिती करू शकतात? Why are leguminous plants able to produce more proteins? Option A, because they absorb more sunlight. Option B, because of rhizobium bacteria in root noodles. Option C, because they store more water. And option D, because they grow faster. तर या ठिकाणी मित्रांनो आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असणार आहे? ऑप्शन बी, बिकॉज ऑफ रायझोबियम बॅक्टेरिया इन रूट नूडल्स. तर रायझोबियम काय करत असतात? बॅक्टेरिया हे नायट्रोजन फिक्सेशन करत असतात आणि हवेतील नायट्रोजन वनस्पतीला उपयोगी बनवतात. त्यामुळे काय होत असते? प्रथिनांची जास्त निर्मिती होत असते. म्हणून आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक बी. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. भारतीय हवामान खात्याचे मुख्य कार्यालय कुठे आहे? वेअर इज द हेड ऑफिस ऑफ इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट? ऑप्शन ए आहे मुंबई, ऑप्शन बी आहे कोलकाता, ऑप्शन सी आहे नवी दिल्ली आणि ऑप्शन डी आहे नागपूर. तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक डी, नवी दिल्ली. आणि मुंबई, कोलकाता, नागपूर या ठिकाणी काय आहेत? प्रादेशिक कार्यालय आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. पुढीलपैकी कोणत्या घटकास विघटनासाठी 40 ते 50 वर्ष लागतात? विच ऑफ द फॉलोइंग टेक्स 40 to 50 years टू डिकम्पोज? ऑप्शन ए झाडाचे खोड, ऑप्शन बी प्लॅस्टिक, ऑप्शन सी थर्माकोल, ऑप्शन डी चामडी बूट. तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक डी, ऑप्शन क्रमांक डी चामडी बूट हे या ठिकाणी 40 ते 50 वर्ष याला डिकम्पोज व्हायला लागत असतात. तर या ठिकाणी मित्रांनो झाडासाठी किती दिवस लागतात? तर जवळजवळ 10 ते 15 वर्ष. प्लास्टिक किती दिवस लागतात? तर जवळजवळ 10 लाख वर्ष लागतात. 10 लाख वर्ष. थर्माकोल यासाठी अनंत काळ लागत असतो. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. वस्तू ध्रुव आणि नाभी यामध्ये ठेवली असेल तर प्रतिमा कुठे पडते? इफ अन ऑब्जेक्ट इज प्लेस्ड बिटवीन द पोल अँड फोकस, वेअर इज द इमेज फॉर्म? ऑप्शन ए आरशाच्या मागे, ऑप्शन बी वस्तूच्या केंद्रावर, ऑप्शन सी स्क्रीनवर आणि ऑप्शन डी नाभीवर. तर या ठिकाणी मित्रांनो आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक ए आरशाच्या मागे या ठिकाणी आपल्याला प्रतिमा दिसेल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. ध्वनीचे प्रसारण कशातून होत नाही? साऊंड डज नॉट ट्रॅव्हल थ्रू विच मीडियम? ऑप्शन ए शून्य माध्यम, ऑप्शन बी वायू माध्यम, ऑप्शन सी घन माध्यम आणि ऑप्शन डी द्रव माध्यम. तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक ए शून्य माध्यम म्हणजे व्हॅक्यूममधून ध्वनीचे प्रसारण होत नाही. का होत नाही? तर व्हॅक्यूममध्ये काय नसते? पार्टिकल्स नसतात, त्यामुळे ध्वनीचा प्रसार होत नाही. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे. मानवी कानाची ऐकण्याची मर्यादा काय असते? व्हॉट इज द हिअरिंग रेंज ऑफ ह्युमन हिअर? ऑप्शन ए आहे 20 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्ज, ऑप्शन बी आहे 20 हर्ट्ज ते 2000 हर्ट्ज, ऑप्शन सी आहे 20 हर्ट्ज ते 20 लाख हर्ट्ज आणि ऑप्शन डी आहे 20 हर्ट्जपेक्षा कमी. तर या ठिकाणी काय असेल मग उत्तर याचं? तर 20 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्ज हे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक ए हे या ठिकाणी उत्तर असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. सोनारचे विस्तारित रूप लिहा. राईट द फुल फॉर्म ऑफ सोनार.
ऑप्शन ए साऊंड नेव्हिगेशन अँड ट्रॅकिंग, ऑप्शन बी साऊंड नेव्हिगेट अँड रेंज, ऑप्शन सी साऊंड नेव्हिगेशन रेंज, ऑप्शन डी साऊंड नेव्हिगेशन अँड रेंगिंग. तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असेल मग? साऊंड नेव्हिगेशन अँड रँगिंग. ऑप्शन क्रमांक डी हे आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, ध्वनी प्रसारणासाठी कोणत्या माध्यमांची आवश्यकता असते? विच मीडियम इज रिक्वायर्ड फॉर साऊंड प्रोपगेशन? ऑप्शन ए घन, ऑप्शन बी द्रव, ऑप्शन सी वायू आणि ऑप्शन डी घन, द्रव आणि वायू. तर मित्रांनो, या ठिकाणी ध्वनीच्या प्रसारणासाठी घन, द्रव आणि वायू या तिन्ही माध्यमांची आवश्यकता असते आणि हे कुठं दिलेलं आहे? ऑप्शन क्रमांक डी या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणून आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असेल? ऑप्शन क्रमांक डी. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, बेकिंग सोड्याचे रासायनिक नाव काय आहे? व्हॉट इज द केमिकल नेम ऑफ बेकिंग सोडा? ऑप्शन ए NaHCO3, ऑप्शन बी Na2CO3, ऑप्शन सी CaOCl2, ऑप्शन डी Na2SO4. तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असणार आहे? NaHCO3 म्हणजे सोडियम बायकार्बोनेट हे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ए आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. तर मग Na2CO3 म्हणजे सोडियम कार्बोनेट हे काय असेल मग? तर हा काय असतो? वॉशिंग सोडा असतो. आणि CaOCl2 कॅल्सी ऑक्सीक्लोराईड हे काय असते? तर एक पाणी शुद्ध करण्यासाठी किंवा कपडे पांढरे करण्यासाठी याचा उपयोग करत असतो आपण. याला ब्लिचिंग पावडरसुद्धा म्हणतात. त्यानंतर Na2SO4 हे काय आहे? तर सोडियम सल्फेट. याचा उपयोग आपण कुठे करत असतो? डिटर्जंट, कागद, काच बनवण्यासाठी व काही औद्योगिक प्रक्रियेमध्ये याचा वापर करत असतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, मानवी उत्सर्जन संस्थेत पुढीलपैकी कशाचा समावेश होत नाही? विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ पार्ट ऑफ द ह्यूमन एक्सक्रिएटरी सिस्टम? ऑप्शन ए वक्काची जोडी, ऑप्शन बी मूत्राशय, ऑप्शन सी मूत्रमार्ग आणि ऑप्शन डी श्वसन संस्था. तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असेल मग? ऑप्शन क्रमांक डी रिस्पायरेटरी सिस्टम म्हणजे श्वसन संस्था हा यामध्ये कसा आहे? वेगळा आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया, पुढीलपैकी मेंदूचा कोणता भाग नाही? विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ पार्ट ऑफ द ब्रेन? ऑप्शन ए प्रमस्तिष्क सेरेब्रुम, ऑप्शन बी अनुमस्तिष्क मीन्स सेरेबेलम, ऑप्शन सी मेरुरज्जू मीन्स स्पिनल कॉर्ड आणि ऑप्शन डी आहे मेरुचेता स्पिनल नर्वस. तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असणार आहे मग? मेरुचेता. ऑप्शन क्रमांक डी हे या ठिकाणी उत्तर असेल. कारण सेरेब्रुम आणि सेरेबेलम हे काय आहेत? मेंदूचे भाग आहेत. स्पिनल कॉर्ड हा सुद्धा मेंदूच्या सिस्टीममध्ये येतो, परंतु हा मेंदूचा डायरेक्ट भाग नाही. परंतु मेरुचेता हा जो आहे तो कसा आहे? मेंदूपासून पूर्णपणे वेगळा आहे. तो सेंट्रल नर्वचा प्रश्न पाहूया, व्हॉट इज द SI युनिट ऑफ वर्क? कार्याचे SI एकक काय आहे? ऑप्शन ए न्यूटन, ऑप्शन बी जूल, ऑप्शन सी वॅट आणि ऑप्शन डी अर्ग. तर या ठिकाणी कार्याचे SI पद्धतीमध्ये एकक कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक बी म्हणजे जूल हे कार्याचे एकक आहे. तर मग न्यूटन हे कशाचे आहे? तर फोर्सचे आहे. फोर्स. वॅट हे कशाचे आहे? पॉवरचे आहे. पॉवर. आणि अर्ग हे कशाचे आहे? तर SI मध्ये तर अर्ग हे सुद्धा कार्य आणि ऊर्जेचे CGS पद्धतीमधील एकक आहे. परंतु अर्ग हे कसे आहे? छोटे युनिट आहे. त्यामुळे सायन्समध्ये सहसा कोणते एकक वापरले जाते? जूल हे एकक वापरले जाते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे,
DNA चे संपूर्ण रूप कोणते? व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ DNA? ऑप्शन ए डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ॲसिड, ऑप्शन बी डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ॲसिड्स, ऑप्शन सी न्यूक्लिक ॲसिड आणि ऑप्शन डी आहे डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ॲसिड. तर या ठिकाणी मित्रांनो आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असणार आहे? मग ऑप्शन क्रमांक डी हे या ठिकाणी करेक्ट असणार आहे. डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ॲसिड हा पूर्ण एकत्र वर्ड आहे, लक्षात ठेवायचे तुम्हाला. ए आणि बी मध्ये पण दिलेला आहे स्पेलिंग, परंतु या ठिकाणी डीऑक्सीरायबोन्यूक्लिक हे दोन शब्द कसे वेगवेगळे केलेले आहेत, परंतु हा दोन्ही शब्दांचा जो एकत्र गट आहे तो तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक डी हे आपल्या प्रश्नाचं काय असेल? अचूक उत्तर असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, दुर्बिणीचा शोध कोणी लावला? हु इन्व्हेंटेड द टेलिस्कोप? तर या ठिकाणी ऑप्शन ए आहे गॅलिलिओ, ऑप्शन बी आहे आइन्स्टाईन, ऑप्शन सी आहे न्यूटन आणि ऑप्शन डी आहे लिपर्से. तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असणार आहे? लिपर्से, ऑप्शन क्रमांक डी याने दुर्बिणीचा शोध लावला. आणि गॅलिलिओ यांनी काय केलेलं आहे? या टेलिस्कोपमध्ये सुधारणा करून याचा खगोलशास्त्रामध्ये उपयोग केलेला आहे. परंतु याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे? या ठिकाणी दुर्बिणीचा शोध लिपर्से यांनी 1608 मध्ये लावलेला आहे. हे या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मानाची जीएम पिके पुढीलपैकी कोणती? विच ऑफ द फॉलोइंग आर जीएम क्रॉप्स? ऑप्शन ए गोल्डन राईस, ऑप्शन बी देसी टोमॅटो, ऑप्शन सी बीटी कॉटन आणि ऑप्शन डी ऑप्शन ए आणि सी. तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक डी म्हणजे ए आणि सी हे दोन्ही या ठिकाणी बरोबर आहेत. त्यामुळे ऑप्शन क्रमांक डी हे आपल्या या ठिकाणी प्रश्नाचं करेक्ट उत्तर असणार आहे. तर जीएम म्हणजे काय? तर जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स हे या ठिकाणी याचा फुल फॉर्म आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.